हॅलो. हा बोला. हा, येतोय आवाज सर? हो प्रॉब्लेम आहे ना तो. हो हो, नमस्ते म्हटलं. हा. तानाजी नमस्ते. भडवळ बोलतोय, समर्थ सोशल फाउंडेशन. सर आपलं नाव सांगाल? सुधाकर एकनाथ देसाई. सुधाकर एकनाथ देसाई. राहायला कुठं असतं आपण? राहायला मी नाशिकला आहे, पण आता सध्या पुण्याला आलोय मुलाकडे. अच्छा अच्छा, पुण्याला आलात. बरं, आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कधी घेतलं होतं सर? 28 दिवस झाले. मी 28 तारखेला चालू केलं होतं. अच्छा, 28 दिवस झाले तुम्हाला. आणि हो, हो. आपलं औषध चालू करण्यापूर्वी किती आपली शुगर असायची आणि HbA1c वगैरे किती होता? ती ती 164 आणि काहीतरी होती. तो पण रिपोर्ट पाठवला बघ तुम्हाला. हो, रिपोर्ट पाठवते मला. 164 काहीतरी. एकच मिनिट. तुम्ही औषध चालू करण्यापूर्वी तुमची फास्टिंग शुगर होती जेवणाआधी 164. हो हो, जेवणानंतर 223. 23 करेक्ट. हा, आणि तुमचा HbA1c 9 पॉईंट होता, बरोबर? हो, HbA1c 8.5 आणि हिमोग्लोबिन 9 होतं. हिमोग्लोबिन 9 होता आणि HbA1c 8.5 होता. ओके ओके. 8.5 होतं करेक्ट. आणि आता 28 दिवसानंतर काय फरक पडलाय तुम्हाला? आता 28 दिवसानंतर सकाळचे 111 आणि दुपारचे 117. अच्छा, सकाळी 112 आहे आणि जेवणानंतर 117 आहे. 117 हा. आणि HbA1c 7.4 आलाय, 7.4. हो 8.5 वरनं 7.4 वर आला. अरे वा, खूप सुंदर रिझल्ट मिळाला सर. हिमोग्लोबिन 11 आहे आणि क्रिएटिन लेवल पण तुमची वाढली आहे. हो, क्रिएटिन लेवल वाढली. हो, जी पहिली 1.1 होती, आता 1.2 झाली. अरे वा, सुंदर, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन सर. खूप चांगला रिझल्ट मिळाला तुम्हाला. थँक्यू. हो, चांगला रिपोर्ट मिळाला. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं, कालच रिपोर्ट आले रात्री. म्हणजे खूप समाधानी आहात तुम्ही. हो 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 हो. आणि काही इतर त्रास होते सर आपल्याला अगोदर? हा, इतर काही त्रास होते का आपल्याला? काही थकवा येणे, हातपाय दुखणे, मुंग्या येणे? नाही, काही नाही. थकवा नाही, उलट एनर्जी येते. म्हणजे आता पूर्णतः थकवा गेलेला आहे, तुमचं एनर्जी आले, फ्रेश वाटतंय म्हणजे दिवसभर? फ्रेश वाटतं. अच्छा. आमचे आता ते लहान बंधू आहेत, त्यांनाही मी आता फोन करून सांगितलं नाशिकला. तर ते मला फोन करतील. तर त्यांना म्हटलं ते मागून घ्या आणि चालू करा. त्यांना म्हणजे आता डिटेक्ट झालेली ती. अच्छा, प्री डायबिटिक चालू करून टाका, काय हरकत नाही वाटत. प्री डायबिटिक असेल तर लवकर कव्हर होऊन जाईल. आणि तुमचं पण 5-5.5 years पर्यंत आपलं औषधी चालू ठेवा. त्यानंतर बंद केलं तरी चालणार आहे. आता रिपोर्ट कमी आला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गोळ्या बंद करून घ्या, कमी करून घ्या. हो ना, ते आता नाशिकला जावं लागेल. हा, जेव्हा जासाल तुम्ही नाशिकला तेव्हा गोळ्या कमी करून घ्या, जेणेकरून काय होतं, ॲलोपॅथिक गोळ्या खाल्ल्याने पुढे जाऊन इतर त्रासही वाढतात ना. हो, ते लो शुगर झाले का परत प्रॉब्लेम येतो. हो. तर खूप अभिनंदन सर. आणि असेच तुम्हाला जो काही रिझल्ट मिळाला आहे, तुमचे पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही सांगा. हो, मी सांगतो ना. म्हणजे मी मागवतो जातात तुमच्याकडनं. लहान बंधू आहेत ना, त्यांना सांगितलंय. तर ते तुम्हाला फोन करतीलच. पुण्यात कुठे आले तुम्ही? ते पुण्यात इथे पिंपळे सौदागर. अच्छा. नाही, आपलं ऑफिस तळेगाव दाभाडेला सुद्धा आहे ना, म्हणून म्हटलं. दाभाडेला पण आहे का? हो, तळेगावला सुद्धा आपलं ऑफिस आहे ना, मार्गदर्शन केंद्र आहे ना. बर. मग इथून जवळ आहे. हो, जवळ आहे. इथून जवळ आहे. बघा, वेळ मिळाला तर या ऑफिसला, काय प्रॉब्लेम नाही. हो, तुम्ही कधी असता तिथे? मी आहे ऑफिसलाच असतो. अच्छा, म्हणजे कोल्हापूरला नसेल? कोल्हापूरला आपल्या संस्थेचं ऑफिस आहे आणि आपलं मार्गदर्शन केंद्र सेंटर हे तळेगाव दाभाडे मावळ पुणे येथे आहे. बर. हो. आणि तळेगाव दाभाडेचा ऍड्रेस पाठवा मला. पाठवतो, लोकेशन पाठवतो. हो. येस सर. जर नाशिकहून कोणाला देसाई म्हणून लहान भावाचा बोलतो मी त्यांच्याशी. सांगा, त्यांना पूर्ण माहिती द्या. नक्की सर. मी खरंच खूप चांगला रिझल्ट मिळालाय. तुम्ही प्रॉपर पथ्य, आपला डोस आणि शारीरिक व्यायाम या 3 गोष्टी केल्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळालाय सर. फार लवकर मिळाला. एवढी अपेक्षा नव्हती माझी. आणि जेव्हा काल रिपोर्ट केले तर त्याच्यामुळे खूपच छान झालं. नाही, हेच मला तुमच्या माध्यमातून इतर लोकांनाही सांगायचंय की बाबा, नुसतं औषध काम करत नसतं, त्यासाठी आपण पण प्रयत्न करणं खूप महत्वाचं असतं. औषध तर 50% काम करतं, पण आपण कशा प्रकारे आहार घेतोय, कशा प्रकारे पथ्य पाळतोय, कशा प्रकारे शारीरिक व्यायाम करतोय, ह्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.
हो बरोबर. व्हेरी गुड अभिनंदन सर. याच प्रकारे तुम्हाला असेच पुढे तुमची शुगर कंटिन्यू नॉर्मल राहो हीच उलट मी हो. आता हे किती 3 महिने घ्यायचं ना, किती घ्यायचं? HbA1c तुमचा नॉर्मल येईपर्यंत घ्या. आता 3 महिने रेग्युलर घ्या. 3 महिन्यानंतर परत HbA1c काढू आपण. मग पुढे बघूयात किती आलाय काय आलाय. नॉर्मल आला तर बंद करून टाकू. बरं. आता माझं एक हे संपत आलं ते बॉटल मधलं अँटेक्टी काय आहे ते ना. हा डी संपला असेल तुमचं. हा संपत आला. अजून होईल 2-4 दिवस. मागून घ्या. ते मागवावं लागेल ते. किंवा पिंपळे सौदागरचा तुमचा ऍड्रेस पाठवा, तिकडे पाठवतो मी. चालेल ना. पिंपळे सौदागरचा मागच्या वेळेस जो पाठवला तोच ऍड्रेस आहे. हा चालेल. मग मला काय करा, रिसेंड करा, पाठवून द्या, पाठवून देतो मी. हो चालेल. आणि भावाचा फोन आला तर बोला त्यांच्याशी, म्हणजे मग त्यांना क्लिअर आयडिया द्या, म्हणजे मग ते पण मागवतील. नक्की सर नक्की. त्यांना सांगा का 2 महिन्याचं मागवायचं मला. कसं आहे 2 महिने घेतलं म्हणजे बरं असतं. हा बरोबर. चालेल सर, सांगतो मी, काय प्रॉब्लेम नाही. हो. ओके चलो धन्यवाद. बाय.